जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि आज शक्ती प्रदर्शन करत राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी मोहोळ तहसील या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी मोहोळ तहसीलमध्ये पोलिसांनी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। परंतु तहसील प्रशासनाने गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी टेबल जिल्हा परिषद गटानुसार किंवा पंचायत समिती गणानुसार या ठिकाणी बॅनर लावत त्या ठिकाणी त्या गटातून ज्या गावातून उमेदवार किंवा त्या गटातून जो उमेदवार फॉर्म भरणार आहे त्या ठिकाणी टेबल लावला होता। परंतु आत्ता रात्रीतच या ठिकाणी संपूर्ण पत्र्याने या ठिकाणी तहसील कार्यालयाचा जो पुढचा भाग आहे तो झाकण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। आता या ठिकाणी प्रशासनाकडून आता जय्यत तयारी करण्यात येत आहे, परंतु पोलिसांनी देखील या ठिकाणी आता मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि मोजक्याच लोकांना आता उमेदवारास समवेत तहसीलमध्ये सोडण्यात येते। तसं पाहता आता या मोहोळ शहरात मोहोळ तहसील परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता दिसते। त्यामुळे आता पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी या ठिकाणी काळजी घेत या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। BCN न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।